ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्याला डॅश 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 असे म्हणतात. कर्मधारय समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्विगु समास. लक्षात घ्या, आपलं उत्तर आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ठीक आहे. आणि कर्मधारय समासाची व्याख्या काय आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह केल्यानंतर सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत येतात. ठीक आहे. याशिवाय दोन पदामधील संबंध उपमान उपमेय, विशेषण विशेष्य किंवा दोन्ही पदे विशेषणे असा असतो तेव्हा त्याला कर्मधारय समास म्हणतात. मग ज्या तत्पुरुष समासामध्ये विग्रह केला की दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत येतात, ठीक आहे, त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. याशिवाय कर्मधारय समासामध्ये, ठीक आहे, दोन पदामधले संबंध उपमान उपमेय, विशेषण विशेष्य किंवा दोन्ही पद विशेषणे असे पण असतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपलं उत्तर आहे कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहेत. विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, नय्य तत्पुरुष, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष, द्विगु समास, कर्मधारय समास आणि मध्यम पदलोपी समास. ओके, तर आपलं उत्तर काय आहे? कर्मधारय समास.